तर मुंबईमधल्या संततधारेनं आज लोकल वाहतुकीचं वेळापत्रक खराब केलेलं नसलं तरी रस्ते वाहतूक मात्र धीम्या गतीनं सुरू आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। वीकेंड नंतर मुसळधार पावसात कामाला सुरुवात करण्याचा आज मुंबईकरांचा पहिला दिवस आणि आज सोमवारच्या दिवशी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। सध्या हा पाऊस थांबला असला तरी सुद्धा आपल्याला मुंबईच्या रस्त्यावर ठिकठिकाणी हे असे ट्रॅफिक जामचे चित्र बघायला मिळत आहे। मग SVLR असेल, कांदिवली इथे सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे कांदिवली इथे सुद्धा ट्रॅफिक जाम आहे। सध्या मी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं आपण जिथे जातो अंधेरीच्या दिशेने त्या रस्त्यावर सध्या उभी आहे। पवईच्या दिशेने ही येणारी सगळी वाहतूक आहे आणि इथे सिग्नल यंत्रणा खोळंबल्यामुळे इथे आपल्याला ट्रॅफिक जाम बघायला मिळतो आहे। जर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या उड्डाण पुलांचं चित्र बघितलं तर सध्या हे चित्र वाहतुकीसाठी सुरळीत आहे, मात्र तरी सुद्धा मुसळधार पाऊस, रस्त्यांवरचे खड्डे आणि ठिकठिकाणी साचलेलं पाणी यांच्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर निश्चितपणे वाहतुकीचा खोळंबा आपल्याला बघायला मिळतो। मग हा खोळंबा आपल्याला बांद्रा इथे बघायला मिळाला आहे। त्याचप्रमाणे बिस्लेरी सिग्नल इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम आहे। वाहतूक पोलीस जे आहेत, ट्रॅफिक पोलीस यांचं सहकार्य मिळतंय, मात्र तरी सुद्धा मुंबईकरांसाठी आजचा मुसळधार पाऊस हा मनस्ताप देणारा ठरू शकतो। कॅमेरामन मनोज पाठक, ABP माझा, मुंबई।